श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारतात कोरोनाची तिसरी लाट आता ओसरते, परंतु कोरोनाची अनेक उत्परिवर्तनं पाहायला मिळाली आहेत. आगामी काळातही त्याची अनेक रूपं येऊ शकतात असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. या पार्श्वभूमीवर उत्परिवर्तन म्हणजे काय, कोरोनाची वेगवेगळी उत्परिवर्तनं कोणती आणि ती रोखण्यासाठी मास्क घालणं किती महत्वाचं आहे, याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये घेतलेला हा धांडोळा. श्रोते हो, 2-2.5 वर्षांपासून कोरोना विषाणूनं जगाला विळखा घातलाय. त्याची वेगवेगळी रूपं येत असल्यामुळे हा विळखा लवकर सैल होईल असं सध्या तरी दिसत नाही. सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन रूपाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाची वेगवेगळी उत्परिवर्तनं होत आहेत. ओमायक्रॉन हे शेवटचं रूप नाही. आगामी काळात आणखी काही रूपंही येऊ शकतात असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. विषाणूमध्ये होत असलेल्या उत्परिवर्तनाविषयी अधिक माहिती देत आहेत औषधशास्त्र आणि अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर सुमित मोरे. कुठलाही व्हायरस हा म्युटेट होतोच, कारण की व्हायरस हे डीएनए किंवा आरएनए स्टँडर्ड असतात. आता आपण आज कोविड विषयी बोलतोय, तर कोविड हा आरएनए व्हायरस आहे. त्याच्यातील जे अमायनो ऍसिड सिक्वेन्सिंग असतं, व्हायरस हे जसे चेंज होतात. आता फॉर एक्झाम्पल आपण डार्विनची जर थेरी बघितली, थेरी ऑफ इव्होल्युशन, की ज्या स्पीशीज असतात जसे व्हेरिएशन्स असतात त्यामुळे फिजिकल कॅरेक्टर मध्ये वगैरे जसं जसं इव्होल्युशन होत जातं ते चेंजेस होत जातात. तसेच व्हायरसेस जे असतात, आता ह्युमन्स किंवा बाकीच्या मॅमल्सपेक्षा व्हायरसेसचं जे म्युटेशन असतं ते फास्ट असतं. का तर त्यांचं रेप्लिकेशन देखील तेवढंच फास्ट असतं, आणि जेव्हा ते रेप्लिकेट होतात त्यावेळी कॉपिंग एरर आल्यामुळे येणारी जी स्पीशीज असते ती वेगवेगळी येते. आता आपण जे म्युटेशन म्हणतो, एखादा जो व्हायरस असतो ते आयडेंटिफिकेशन किंवा शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचे जे सरफेस प्रोटीन्स असतात त्याच्यानुसार त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. पण जेव्हा हे व्हायरस म्युटेट होतात त्यावेळी त्यांच्यावरचे जे सरफेस प्रोटीन असतात त्यामध्ये चेंजेस यायला चालू होतो. त्याच्यामुळं जो आधीचा व्हायरस असतो त्याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये चेंज येतात. एखादा जर पर्सन एखाद्या व्हायरसला इम्युन असेल, पण ते व्हायरस म्युटेट झाल्यामुळं तो परत त्याच व्हायरसला इन्फेक्ट होऊ शकतो. नॉर्मली कोविड हा जरी आपण ते इन्फ्लुएन्झा आरएनए कॅटेगरी मधला व्हायरस असला तरी, फ्लू टाईप व्हायरस असला तरी, इन्फ्लुएन्झा व्हायरसेस हे फास्ट म्युटेट होतात. कोविड त्या मानानं म्युटेशन कोविडचं स्लो आहे, जवळपास 4 टाइम्स स्लोअर म्युटेशन आहे कोविडचा. त्याच्यामुळे हा सुद्धा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कोविड तेवढ्या पद्धतीनं फास्ट म्युटेट होत नाही जेवढे बाकीचे जे नॉर्मल आपण सीझनल फ्लू व्हायरस म्हणतो ते फास्ट म्युटेट होत राहतात. आता व्हायरसेसमध्ये अँटीजेनिक ड्रिफ्ट हा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये काय होतं की जे आपले सरफेस प्रोटीन असतात ते जेव्हा म्युटेट होत होत असं येतं की सरफेस प्रोटीन टोटली चेंज होतात. त्याच्यामुळे जे बॉडीमधले जे अँटीबॉडीज असतात ते नवीन झालेल्या म्युटेट झालेल्या व्हायरसला डिटेक्ट करू शकत नाहीत, आणि त्यामुळे परत ती इन्फेक्टिव्हिटी कॉज होते. आणि ही जी अँटीजेनिक ड्रिफ्ट असते त्याच्यामुळे परत एकदा तो व्हायरस इन्फेक्टिव्ह राहतो. त्याच्यामुळे नंबर ऑफ केसेस सडन राईज येऊ शकतात. म्हणजे मधल्या काळ असं होतं की पेशंट त्या गोष्टीला इम्युन होतात, त्याच्यातनं बाहेर पडू लागतात, आणि ऑटोमॅटिकली सडन त्याच्यामध्ये नंबर राईज व्हायला लागतो. का तर ते अँटीजेनिक ड्रिफ्ट येते. त्याच्यामुळे आपण ऐकलं असेल की बाबा व्हायरस म्युटेट झाला, कोविड व्हायरसचं नवीन म्युटेशन आलं, तर ते अँटीजेनिक ड्रिफ्ट असते, वरच्या सरफेस प्रोटीन मध्ये चेंज येतात आणि त्याच्यामुळे तो ऍज अ नवीन व्हायरस म्हणून ऍक्ट होतो. आता त्यामध्येच अजून एक नवीन आहे अँटीजेनिक शिफ्ट. ड्रिफ्ट आणि शिफ्ट हे दोन वेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत. शिफ्ट मध्ये पूर्ण व्हायरसचे जो आहे सिक्वेन्स हे कम्प्लिटली चेंज होऊन जातं, आणि कधी कधी अँटीजेनिक शिफ्ट मध्ये 2 वेगळे व्हायरस असतील, ते एकाच होस्टमध्ये असतील, ते अफेक्ट करताना दोघं एकमेकांसोबत राहून एक नवीन व्हायरस त्यातनं तयार होऊ शकतो. आणि अँटीजेनिक शिफ्ट असतो जेव्हा व्हायरसमध्ये होतो त्यामुळे पॅन्डेमिक व्हायचे प्रमाण जास्त राहते. आता कोविड व्हायरस जसा चालू झालाय, हा SARS-CoV-1 हा 2003 साली जेव्हा चायनामध्ये आला होता तेव्हा त्याला मेडिएटर होस्ट लागत होता, तो डायरेक्ट स्प्रेड होत नव्हता. 2019 मध्ये कोविड-19 जो आला त्याच्यामध्ये त्याची इन्फेक्टिव्हिटी जास्त होती, व्हायरसेसमध्ये म्युटेशन जास्त होतं, सिक्वेन्सिंग थोडंसं वेगळं होतं, अमायनो ऍसिड चेन सिक्वेन्सिंग असतं, त्यानुसार ते आयडेंटिफाईड होतात की व्हायरस म्युटेशन कसे आहेत, ते सिक्वेन्सिंग वेगळं होतं, आणि त्याच्यामुळे तो कॉमन फ्लू सारखा स्प्रेड होत होता आणि इन्फेक्टिव्हिटी ही जास्त होती. जे पॉप्युलेशन अफेक्ट झालं ते सगळ्यांसाठीच तो व्हायरस नवीन होता, त्यामुळं स्प्रेड फास्ट झाला, मॉर्टॅलिटीचे प्रमाण त्यामध्ये जास्त होतं. त्याच्यातले जे व्हेरिएशन आहेत आतापर्यंत अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, आणि आता जो रिसेंट आहे तो ओमिक्रॉन. आता अल्फा प्लस बीटा, आता डेल्टा जो होता तो सेकंड वेव्ह मधला होता, त्याची इन्फेक्टिव्हिटी हाय होती, सोबत मॉर्टॅलिटीचे प्रमाण त्यामध्ये जास्त होतं. त्याच पद्धतीनं जो दुसरा आत्ताचा जो व्हेरियंट आहे ओमिक्रॉन, हा ह्याच्यामध्ये याची इन्फेक्टिव्हिटी डेल्टापेक्षा जास्त होती, पण मॉर्टॅलिटीचं प्रमाण किंवा आयसीयू ऍडमिशनचं प्रमाण नव्हतं, माइल्ड होता. त्यामुळे हे थोडंसं हर्ड इम्युनिटी देऊन जाणाऱ्यातला प्रकार होता. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की
आम्ही व्हॅक्सिन घेतली तरी इन्फेक्ट का होतोय. तर व्हॅक्सिन जरी घेतली असली तरी सरफेस प्रोटीन चेंज होतात. कधी कधी जर अँटीजेन शिफ्ट आला तर तो व्हायरस पूर्णपणे वेगळा राहतो. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊन जातात की जी व्हॅक्सिन वर्क व्हायला पाहिजे ती त्या पद्धतीने वर्क होत नाही आणि आपण त्या गोष्टीला इन्फेक्ट होऊन जातो. श्रोते हो, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून माणूस एकाच विषाणूच्या वेगवेगळ्या रूपांविरुद्ध लढतोय. सध्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या रूपाविरुद्ध आपण लढत आहोत. परंतु हा प्रकार शेवटचा नाही. आगामी काळात अनेक रूपं येऊ शकतात. हा विषाणू एक रूप बदलतो आणि दुसऱ्या रूपात येऊन पुन्हा हल्ला करतोय. आपण सुरुवातीच्या काळात म्हणजेच जेव्हा कोरोनाचा पहिल्यांदा प्रादुर्भाव झाला होता त्या रूपापासून आढावा घेऊया. कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमधल्या वुहानच्या प्रयोगशाळेत झाल्याचा दावा केला जातो. वुहानमधून SARS-CoV-2 D614 या विषाणूपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर विषाणूमध्ये अनेक बदल झाले. त्यांना अल्फा, बीटा, गॅमा, लॅम्बडा, MU अशी नावं देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या विषाणूला ओमायक्रॉन हे नाव देण्यात आलं. जागतिक आरोग्य संघटनेनं या सर्व प्रकारांची 2 पद्धतीनं व्याख्या केली आहे. त्यांना व्हेरिएंट ऑफ कन्सर्न आणि व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असं संबोधण्यात आलं आहे. अल्फा, बीटा, गॅमा आणि ओमायक्रॉन या प्रकारांना व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असं म्हणतात, तर लॅम्बडा आणि MU या प्रकारांना व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असं म्हणतात. कोरोनाच्या वेगवेगळ्या उत्परिवर्तनाविषयी माहिती देत आहेत औषधशास्त्र आणि अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर सुमित मोरे. व्हायरसेसमध्ये जेही आपण आता बघतोय की जेही म्युटेशन होत आहेत किंवा ज्याही गोष्टी आहेत ते एका दिवसात होत नाहीत, त्याला वेळ लागतो, पण म्युटेट व्हायरस होतोच. त्याच्यामुळे इन्फेक्टिव्हिटी ही पर्सन टू पर्सन ही चेंज राहते. त्याच्यामुळे आपण जर व्हॅक्सिनेशन घेतलं असेल तर व्हॅक्सिनेशनमुळे होणारी मे बी तो डिसीज आपल्याला होईल, पण ऑटोमॅटिकली आपण त्या डिसीज मधनं बाहेर पडू किंवा तो माइल्ड स्वरूपाचा राहील. त्यामुळे व्हॅक्सिनेशन घेणं हे गरजेचं आहे. व्हेरियंट जसे आले, जसं फर्स्ट व्हेरियंट म्हणालो आधीच्या ह्याच्यात सांगितलं की नवीन व्हायरस होता, अँटीजेनिक पूर्ण शिफ्ट होती, त्यामुळे कुणाला देखील आयडिया नव्हती की कसा बिहेव करेल व्हायरस आणि त्यामुळं त्याच्यामध्ये जी मॉर्टॅलिटी झाली फर्स्ट वेव्ह मध्ये जास्त होती. सेकंड वेव्ह जो आपल्याकडे आला डेल्टा प्लस मध्ये जर बघितलं गेलं तर डेल्टा प्लस मध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण जास्त होतं, इन्फेक्टिव्हिटी देखील तेवढीच हाय होती. आणि जो आता थर्ड व्हेरियंट आलेला आहे ओमिक्रॉनची इन्फेक्टिव्हिटी ही आधीच्या दोन्ही व्हेरियंटपेक्षा जास्त आहे. पीक पण फास्ट आला, पण यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण कमी राहिलं. त्याचं कारण की प्रत्येक व्हायरस हा जो म्युटेट होतोय इन्फेक्टिव्हिटी तेवढीच राहील किंवा आपण कोणीच सांगू शकत नाही की हा नवीन येणारं म्युटेशन किती हार्मफुल राहील. त्याच्यामुळे जे महत्वाच्या गोष्टी आहेत, व्हॅक्सिनेशन असेल, मास्क, हँड सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी आपल्याला पुढे देखील पाळाव्याच लागतील. हा व्हायरस जेव्हा आला आपण पॅन्डेमिक होतो, पण आता आपण ऐकतो की आता तो एंडेमिक होत आहे. कारण की तो लोकलीच आहे. बऱ्याच ठिकाणी UK मध्ये असतील किंवा बाहेरच्या देशांमध्ये असतील त्यांनी मास्क वगैरे सांगितलं की मास्क वापरले नाही तरी चालतील. ज्यांनी व्हॅक्सिनेशन घेतले त्यांना बाकीचं जसं रुटीन लाईफ होती प्री कोविड इरा तशी स्टार्ट करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. तर सांगायचा उद्देश महत्वाचा की व्हायरस हे म्युटेट होणार, कारण की म्युप्लिकेट होत जाणार, रेप्लिकेशन झालं, वरचं सरफेस प्रोटीन चेंज झाले की कॉपिंग एरर नंतर हे म्युटेशन येणार. त्याच्यामुळे तो इन्फेक्टिव्हिटी किती राहील किंवा कसा बिहेव करेल सांगता येत नाही, पण आपण जर व्हॅक्सिनेशन घेतलं असेल तर आपल्याला त्यापासून हार्म नक्की कमी राहील. सेकंड, जर अँटीजेनिक शिफ्ट आला तर त्यामध्ये परत एकदा ते पॅन्डेमिकचं रूप घेऊ शकतं, पण त्यामध्ये देखील बॉडीमध्ये गेल्यानंतर कसं बिहेव करेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे नवीन व्हेरियंट येईल किंवा त्याला घाबरून राहण्यापेक्षा आपण व्हॅक्सिनेशन आणि आपण जर प्रिकॉशन बाळगली तर आपण आपली पूर्ववत लाईफ जगू शकतो. आणि मला वाटतं की त्याच गोष्टीवर आपण लक्ष द्यावं, कारण की दरवेळेस प्रत्येक गोष्टीची भीती बाळगून आपण घरीच थांबू शकत नाही किंवा रुटीन आपलं डिस्टर्ब नाही करू शकत. ज्या गोष्टी आहेत मला वाटतं त्या कंटिन्यू चालू राहायला पाहिजे. सोबत फक्त जे प्रिकॉशनरी मेजर्स आहेत, मास्क, हँड सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग आणि व्हॅक्सिनेशन यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. श्रोते हो, कोरोनाच्या या वेगवेगळ्या रूपांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क घालणं, हात धुणं आणि सुरक्षित अंतर पाळणं या त्रिसूत्रीवर भर दिला जातोय. जागतिक आरोग्य संघटनेनं या त्रिसूत्रीला मान्यता दिली आहे. मास्क घातल्यानं कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण आल्याचं आढळून आलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 3 पदरी मास्क घालण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं यापूर्वीच केली आहे. कोरोना टाळण्यासाठी मास्कची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी माहिती देत आहेत संस्कारजन्य आहार तज्ज्ञ डॉक्टर प्रिया प्रभू. कुठलाही व्हायरस हा जेव्हा एखाद्या पेशीला बाधित करतो
तेव्हा त्या व्हायरसचं मुख्य काम असतं की स्वतःच्या कॉपीज तयार करणे. म्हणजे एका व्हायरस पासून काही तासांमध्ये हजारो कॉपीज तयार होतात आणि मग त्या कॉपीज इतर पेशींना बाधित करतात. करोना आपल्या शरीरामध्ये आला की तो ACE2 या रिसेप्टरला जोडला जातो आणि मग त्या पेशीमध्ये प्रवेश करतो. त्या पेशीमधलं सर्व साहित्य वापरून करोना स्वतःच्या हजारो कॉपीज तयार करतो आणि मग ह्या कॉपी त्या पेशीमधनं बाहेर येतात आणि त्या इतर पेशींना बाधित करतात. म्हणजे थोडक्यात करोना जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्यानंतर आपलं शरीर हे करोनाची फॅक्टरी बनतं. म्हणजे सुरुवातीला जर फक्त 50 करोनाच्या कॉपीज तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करणार असतील तर काही दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये करोनाच्या लाखो प्रती तयार झालेल्या असतात. अशा प्रकारे आपलं शरीर हे करोनाची फॅक्टरी बनतं. जेव्हा लाखो प्रमाणामध्ये कॉपीज तयार होत असतात त्यावेळेला काही ना काही चूक घडून करोना हा म्युटेट होतो. त्याचे वेगळे व्हेरियंट तयार होतात आणि हे व्हेरियंट कधी कधी त्रासदायक ठरू शकतात. जर आपण आपल्या शरीरामध्ये करोनाला प्रवेश करू दिला नाही तर आपलं शरीर हे करोनाची फॅक्टरी बनणार नाही आणि करोनाला म्युटेशन घडवून आणण्याची संधी मिळणार नाही. हे म्युटेशन जेव्हा होतात तेव्हा बऱ्याचदा त्याचा काहीही परिणाम होत नाही, पण काही वेळेला या म्युटेशन्समुळे त्या व्हायरसला अधिक शक्ती प्राप्त होऊ शकते. कधी तो व्हायरस आजार अधिक गंभीर करू शकतो, कधी तो व्हायरस आजार अधिक चांगल्या प्रकारे पसरवू शकतो किंवा कधी तो व्हायरस आपल्या शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीपासून स्वतःचा बचाव करू शकतो. मग जेव्हा अशा प्रकारच्या शक्ती त्या व्हायरसला प्राप्त होतात त्यावेळेला त्या म्युटेशनला किंवा त्या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ कन्सर्न असं नाव दिलं जातं. हे म्युटेशन्स कसे होतील किंवा त्याचा काय परिणाम होईल या बाबतीमध्ये आपण काहीही सांगू शकत नाही. मात्र म्युटेशन्स घडण्याची प्रक्रिया ही व्हायरसमध्ये सतत चालू असते. सध्या व्हेरियंट ऑफ कन्सर्न अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा असे आहेत, पण असं नाही की फक्त हे 4च व्हेरियंट झालेले आहेत. जेव्हा असा व्हेरियंट पसरू लागतो त्यावेळेला अधिकाधिक रुग्णांमध्ये आजार निर्माण होतो, अधिकाधिक शरीरांमध्ये व्हायरसच्या कॉपीज तयार होतात आणि जेव्हा अधिक प्रमाणामध्ये कॉपीज तयार होतात त्यावेळेला नवीन म्युटेशन होण्याची शक्यता देखील वाढत जाते. बऱ्याच जणांना असं वाटतं की करोना तर साधा आजार आहे, त्यात काय काळजी घ्यायची, त्यामुळे बरेच जण करोनाला हलक्यात घेतात. पण हे लक्षात घ्या, जेव्हा कधी करोना तुमच्या शरीरात शिरतो मग तुम्हाला साधा आजार होईल किंवा गंभीर आजार होईल, शरीरामध्ये करोनाच्या प्रती बनतातच, त्याच्यामध्ये म्युटेशन होतातच. त्यामुळे जर हे म्युटेशन्स आपल्याला थांबवायचे असतील आणि साथ थांबवायची असेल तर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, आपल्याला मास्कचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करायचा आहे. याने 2 फायदे होतात. एक, तुम्हाला करोनाचा संसर्ग होत नाही आणि तुमचं शरीर करोनाची फॅक्टरी बनत नाही. आणि दुसरा फायदा, जेव्हा तुम्हाला करोनाचा संसर्ग होतो आणि कोविड होतो त्यावेळेला तुमच्या शरीरामधले नवे व्हायरस हे बाहेर समाजामध्ये पसरत नाहीत आणि त्यामुळं नवीन व्हेरियंट पसरत नाही आणि साथ देखील पसरत नाही. त्यामुळं करोनाला हलक्यात घेऊ नका, मास्ककडे दुर्लक्ष करू नका, मास्कशी दोस्ती करा. मास्क आपल्याला करोनापासून, करोनाच्या व्हेरियंट पासून आणि वाढणाऱ्या साथीपासून नक्कीच वाचवेल. यासाठी आपण सर्वांनी नियम पाळणं आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णसंख्या ही कमी राहील आणि रुग्णसंख्या कमी राहिल्यामुळे नवनवीन व्हेरियंट तयार होण्याची प्रक्रिया देखील मंदावेल आणि अशा प्रकारे आपल्याला भविष्यामध्ये करोनापासून मुक्ती मिळण्याची शक्यता वाढेल. श्रोते हो, देशासह राज्यात कोरोनाची 3री लाट ओसरल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यानुसार कोरोनाची वेगवेगळी रूपं पुन्हा येऊन आणि बाधित करू शकतात. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आजही आवश्यक आहे. त्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या 2ही मात्रा घेणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कोणताही निष्काळजीपणा आपल्याला घातक ठरू शकतो. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि चंद्रकांत शिरसाट, निवेदन संदेश नाईक.